पूर्ण ग्लेशियर आणि हे भैरवनाथ टेम्पल. काल रात्रीच आम्ही केदारनाथला पोहोचलो. कठीण ट्रेक करून रात्री 8:30च्या आसपास केदारनाथला रूम घेऊन आम्ही स्टे केला. सकाळी आम्हाला केदारनाथ बाबांचं दर्शन घ्यायचं होतं. सकाळी खूप थंडी होती, त्याच्यामुळे पहिल्यांदा चहा प्यायची होती. मंदिराच्या बाजूलाच असणाऱ्या स्टॉलवर आम्ही चहा घेतली आणि थोडी चहा पिऊन आम्ही गेलो दर्शनासाठी. लाईन खूप मोठी नव्हती, पण तरी तास दीड तास जाणार होता हे नक्की होतं. हिमालयाच्या कुशीत वसलेलं पवित्र केदारनाथ धाम 12 ज्योतिर्लिंगापैकी एक, भगवान शंकरांचं दिव्यस्थान. केदारनाथ ट्रेक, बर्फाचित डोंगर, मंदाकिनी नदी आणि मंदिरात मिळणारी अद्भुत शांती हा फक्त प्रवास नव्हता, हे एक आध्यात्मिक अनुभव होता. केदारनाथ मंदिराचं दर्शन घेऊन पाठी भीमशेळ आहे, त्याचं पण दर्शन घेऊन आम्ही गेलो आदि शंकराचार्य यांची समाधी पाहायला. तेच केदारनाथ मध्ये आदि शंकराचार्यांनी आपली अंतिम समाधी घेतलेली. ती समाधी पाहून आम्ही निघालो आता मस्तपैकी भैरवनाथकडे. वाटेत भूक लागलेली, भंडारा पण चालू होता. भैरवनाथकडे जाताना वाटेतच असा भंडारा भेटतो. भंडाऱ्यामध्ये महाप्रसाद घेऊन आम्ही निघालो बाबा भैरवनाथांचं दर्शन घ्यायला. थोडंसं ट्रेक करावे लागते बाबा भैरवनाथ पर्यंत पोहोचायला. फायनली आम्ही पोहोचलो. वातावरण एकदम मस्त होतं. भैरवनाथचं दर्शन घेतलं. इथून पूर्ण केदारनाथचा परिसर खूप सुंदर दिसतो. भैरवनाथचं दर्शन घेऊन आता आम्हाला निघायचं होतं परतीच्या प्रवासाला. मध्ये येऊन मी माझं सामान घेतलं आणि हा सोलो ट्रॅव्हलर त्याला पण बाय बोललो आणि लवकरात लवकर आता खाली जायचं होतं, कारण अंधार व्हायच्या आधी आम्हाला खाली सोनप्रयागला पोहोचायचं होतं. मी ट्रेकिंग पुन्हा चालू केली. त्या दिवशी मला एक कळलं, खरंच प्रत्येकानं आयुष्यामध्ये एकदा तरी केदारनाथला दर्शन करून यावं. एक वेगळ्या शांतीचा अनुभव. मी वाट उतरत उतरत आमचा पहिला स्टॉप ब्रिजच्या इथं आलो. तिथून पुन्हा चालू केलं. पुन्हा दमायला झालेलं. थोडा वेळ रेस्ट करून आम्ही पुन्हा ट्रेकिंग चालू केलं आणि फायनली केदारनाथच्या बेसला पोहोचलो. तर मित्रांनो, नेक्स्ट पार्ट मध्ये आपण जाऊ तुंगनाथला.